नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा दुसरा जो पाठ आहे बोलतो मराठी याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत। या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर नीलिमा गुंडी। मराठीच्या प्राध्यापिका आहेत, भाषातज्ञ आहेत। भाषा विषयक अनेक त्यांचे लेख प्रसिद्ध आहेत। जवळपास 35 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत। 2011 साली झालेल्या साहित्य संमेलनाच्या महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या। या पाठामध्ये प्रामुख्याने आपण चुकीचे शब्द वापरल्यामुळे विनोदाची निर्मिती कशा प्रकारे होते याची माहिती या पाठामध्ये लेखिका नीलिमा गुंडी यांनी दिलेली आपल्याला दिसून येते। योग्य ठिकाणी जर योग्य शब्दांचा आपण वापर केला तर भाषा नक्कीच समृद्ध बनत असते, हे या पाठातून आपल्याला समजतं। नवीन शब्द जाणून घेण्यासाठी, शब्दांचा अर्थ जाणून घेण्यासाठी आपण शब्दकोशांप्रमाणे व्युत्पत्ती कोशाचा देखील वापर केला पाहिजे, हे या पाठातून आपल्याला समजेलच। आपल्या जीवनामध्ये भाषेला जर आपण महत्त्व दिलं तर आपल्या मनातील सूक्ष्म अशा प्रकारच्या अर्थसौंदर्याचा उलगडा होण्यास नक्कीच मदत होते। हा खऱ्या अर्थाने या पाठाचा आशय असलेला आपल्याला दिसून येतो। पाठाची सुरुवात होत असताना लेखिकेने एका विनोदाने या पाठाची सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते। पती पत्नी मधला संवाद आहे। पत्नी नवऱ्याला म्हणते, मी तुम्हाला उत्तप्पा बनवू का? त्यावर पतीचं उत्तर असतं, नाही, नको, मी माणूसच ठीक आहे, आली मोठी उत्तप्पा बनवणार। बनवणे या क्रियापदामुळे या वाक्यामध्ये किंवा या संवादामध्ये एक प्रकारचा विनोद निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो। आपल्याला माहिती आहे, भाषेची समृद्धी होत असताना, भाषा विकसित होत असताना अनेक भाषेमधले शब्द आपल्या मराठीमध्ये रूढ झालेले आपल्याला दिसून येतात। बनवणे हा शब्द हिंदीमधनं आपल्याकडे इतका वापरला गेला की प्रत्येक ठिकाणी आपण बनवणे हा शब्द वापरतो। साध्या स्वयंपाकघरामध्ये जरी आपण बघितलं तरी आई स्वयंपाक बनवते असाच आपण वापर करतो। पण मात्र विद्यार्थी मित्रांनो, बनवणे हा शब्द प्रयोग प्रत्येक ठिकाणीच योग्य आहे असं नाही। स्वयंपाकघरामध्ये आई पोळ्या लाटते, त्याचप्रमाणे भाजीला फोडणी टाकते, कढी करते, तसेच भात रांधते, यासारखी वेगवेगळी क्रियापदे आहेत। बनवणे या शब्दाचा अर्थ होतो वेड्यात काढणे किंवा फसवणे। आपण म्हणतो ना, मी एखाद्याला मामा बनवलं, मी त्याला मामा बनवलं, याचा अर्थ मी त्याला काय केलं? फसवलं। हा हिंदी भाषेमधला शब्द आपल्या मराठीमध्ये इतका काही रूढ झाला, इतकं काही ते क्रियापद रूढ झालं की ज्याच्यामुळे आपण त्याचा सर्रास वापर करतो आणि सर्रास वापर केल्यामुळे आपल्याकडे अर्थाचे अनर्थ होत असलेले आपल्याला दिसून येतात। खऱ्या अर्थाने मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे। एकाच अर्थाचं क्रियापद आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे वापरून वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांची निर्मिती करत असतो। उदाहरणार्थ लेखिकेने सांगितल्या प्रकारे मारणे नावाचं एक क्रियापद आहे आणि या मारणे नावाच्या क्रियापदाचे आपण वेगवेगळ्या प्रकारे काय करत असतो? उपयोग करत असतो। मग लेखिकेने सांगितल्याप्रमाणे मारणे म्हणजे काय? तर मारणेचा अर्थ लेखिकेने सांगितल्याप्रमाणे आपण बघितला तर गप्पा मारणे, गप्पा मारणे, टोमणे मारणे, त्याच्यानंतर थापा मारणे, हातपाय मारणे, यासारखे वेगवेगळे शब्द प्रयोग आपण काय करत असतो? वापरत असतो। मग थापा मारणे, गप्पा मारणे, टोमणे मारणे, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी हातपाय मारणे, तसेच आपण जर बघितलं तर पाकिट मारणे, शिट्टी मारणे, यासारखे वेगवेगळे फक्त शब्द आपण मारणे या क्रियापदामुळे तयार करत असतो। मग ही खऱ्या अर्थाने आपल्या भाषेची काय आहे? शब्दसंपत्ती आहे। आपण जर बघितलं तर काढणे नावाचं जरी क्रियापद आपण घेतलं, उदाहरणार्थ काढणे नावाचं जर आपण क्रियापद घेतलं तर या काढणे नावाच्या क्रियापदापासून सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण खूप सारे शब्द, नवनवीन शब्द तयार करू शकतो। उदाहरणार्थ वरात काढणे, धिंड काढणे, यासारखे काही शब्द आपण तयार करू शकतो। संकटाच्या प्रसंगी मार्ग काढणे म्हणजे काढणे या शब्दाचा, क्रियापदाचा वापर करून सुद्धा आपण खूप साऱ्या शब्दांची निर्मिती करू शकत असतो। खऱ्या अर्थाने शब्दप्रयोगाप्रमाणेच
वाक्प्रचार हे देखील आपल्या भाषेची एक खास शैली आहे आणि वाक्प्रचारातनं आपल्याला त्याचा वेगळा अर्थ त्या ठिकाणी कळत असतो. अलंकारिक शब्द आपल्याला त्याच्यातनं खऱ्या अर्थाने कळत असतात. लेखिकेने उदाहरण दिल्याप्रमाणे एक शब्द आहे खस्ता खाणे. खस्ता खाणे, हा खस्ता खाणे नावाचा जो काही शब्द आहे, खस्ता हा काही खाण्याचा पदार्थ नाही, पण तरी सुद्धा त्याच्या पुढे आपण एक क्रियापद लावले, ते म्हणजे खाणे. खस्ता खाण्याचा अर्थ होतो हाल अपेष्टा सहन करणे, त्रास सहन करणे, असा त्याचा अर्थ आहे. पण आपल्याला जर त्या ठिकाणी त्याचा अर्थ माहिती नसेल तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणखी एक शब्द प्रयोग आहे कंठस्नान घालणे. शब्दशः अर्थ न घेता आपण त्या शब्दाचा अभिप्रेत असलेला अर्थ आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. आता कंठस्नान घालणे म्हणजे कंठ आणि स्नान म्हणजे आंघोळ आपल्याला माहिती आहे. मग कंठस्नान म्हणजे कंठा खालून आंघोळ घालणे असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो का? तर नाही. युद्धामध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस शत्रूच्या सैन्याचा पराभव होत असतो आणि शत्रूला आपण ज्यावेळेस मारत असतो त्यावेळेस त्याला म्हणतात कंठस्नान घालणे. म्हणजे शत्रूचा पराभव करणे, मारून टाकणे, मुंडके उडवणे असा खऱ्या अर्थाने त्याचा अर्थ असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे आपल्याला जर अर्थ माहिती नसेल तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. ही गोष्ट या पाठामधनं आपल्याला कळते. त्याच्यासाठी आपण शब्दकोश बघण्याची सवय किंवा व्युत्पत्ती कोश बघण्याची सवय आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. कधी कधी आपण चुकीच्या ठिकाणी चुकीचं क्रियापद वापरलं तरी सुद्धा अर्थाचा अनर्थ होत असतो, हे देखील आपल्या लक्षात आलं पाहिजे. उदाहरणार्थ खांद्याला खांदा लावणे याचा अर्थ होतो सहकार्य करणे. वाक्प्रचार विद्यार्थी मित्रांनो, खांद्याला खांदा लावणे, सहकार्य करणे. मग आपण सहकार्य करत असतो म्हणजे खांद्याला खांदा लावणे आपण वाक्यात उपयोग पण करत असतो की स्त्री आणि पुरुष खांद्याला खांदा लावून काम करतात. पण खांदा देणे या शब्दाचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. खांदा देणे म्हणजे प्रेत यात्रा असेल तर त्या प्रेताला खांदा दिला जातो, त्याला म्हणतात खांदा देणे. मग जर या दोन ठिकाणच्या क्रियापदांची जर आपल्याकडनं गल्लत झाली तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. म्हणून योग्य ठिकाणी योग्य क्रियापद आपण वापरायला पाहिजे. आणि जर योग्य ठिकाणी योग्य क्रियापद जर आपल्याला वापरायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला शब्दकोश बघण्याची सवय असली पाहिजे, तरच आपली शब्दसंपदा जी आहे ही शब्दसंपदा वाढणार आहे. कधी कधी एकाच अर्थाचे दोन शब्द सुद्धा वापरले जातात, पण बोलणारा नक्की आपल्याला कोणत्या अर्थाने बोलतो आहे हे सुद्धा समजणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला त्या शब्दांचे अर्थ माहिती पाहिजे. उदाहरणार्थ लेखिकेने सांगितल्याप्रमाणे अक्कलवान जर आपल्याला कोणी म्हटलं तू अक्कलवान आहेस तर याचा अर्थ खरोखर तू हुशार आहेस. पण जर आपल्याला कोणी म्हणत असेल की तू अकलेचा कांदा आहेस तर मात्र आपल्याला त्याचा अर्थ जर समजला नाही तर मात्र गल्लत होऊ शकते. आपल्याला हे कळणारच नाही की तो आपल्याला जो अकलेचा कांदा म्हटलाय त्याने त्याच्यामध्ये आपली नक्की स्तुती केलेली आहे की आपली निंदा केलेली आहे. जेव्हा आपल्याला कळेल की अकलेचा कांदा असा तो आपल्याला म्हटला, याचा अर्थ तो आपल्याला अतिशहाणा म्हटला, तेव्हा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आपल्याला लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो, कोण आपलं कौतुक करतंय आणि कोण आपली फिरकी घेतंय हे या शब्दांच्या अर्थांवरनं आपल्याला कळत असतं. कधी कधी आपल्याकडनं बोलताना खूप साऱ्या चुका सुद्धा होत असतात. चुकीच्या ठिकाणी चुकीची क्रियापदं वापरल्यामुळे किंवा चुकीच्या ठिकाणी चुकीचे विभक्तीचे प्रत्यय वापरल्यामुळे सुद्धा अर्थाचा अनर्थ होत असलेला आपल्याला दिसून येतो. तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे असं क्रियापद वापरणं आवश्यक आहे. सूत्रसंचालन करत असताना सुद्धा त्यांचे आभार असं त्या ठिकाणी आपण बोलतो, पण त्याच्याऐवजी त्यांना आभार असं आपण काय केलं पाहिजे, बोललं पाहिजे. आपण मराठी भाषा बोलत असताना अनेक ठिकाणी चुकीचं बोलतो, पण मात्र त्या चुकीच्या बोलण्याचा आपल्याला इतकी सवय झालेली आहे की आपल्याला ते चुकीचं वाटतच नाही. आपण अंगात शर्ट घालतो की शर्टात अंग घालतो हे आपल्याला समजलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, भाषा जी असते या भाषेच्या आपल्याला शक्ती माहिती असल्या पाहिजे. भाषेच्या 3 महत्त्वाच्या शक्ती आहेत. एक आहे अभिधा, दुसरी आहे लक्षणा आणि तिसरी आहे व्यंजना. अभिधा म्हणजे वाच्यार्थ. जो शब्द आपण वाचतो त्याचा जो अर्थ आपल्या लक्षात येतो त्याला म्हणतात अभिधा. मी साप पाहिला, या साप पाहिला किंवा साप बघितला या वाक्यातील साप शब्द जर आपण बघितला तर साप म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर फक्त साप प्राणी येणार.
पण जर मी असं बोललो समाजातले साप आपण ठेचून मारले पाहिजे, याचा अर्थ त्या ठिकाणी आपल्याला तिथे त्या साप शब्दाचा दुसरा अर्थ घ्यावा लागणार. त्याच्याशी संबंधित तिथे शब्दाची व्यंजना नावाची शक्ती आहे. म्हणजे समाजातील साप याचा अर्थ त्या ठिकाणी दुष्ट प्रवृत्तीचे लोक ठेचून मारले पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. वाच्यार्थ म्हणजे अभिधा, व्यंजना म्हणजे त्याच्याशी संबंधित असलेला दुसरा जो अर्थ आहे तो, आणि आणखी एक अर्थ असतो तो म्हणजे लक्षणा. लक्षणा म्हणजे काय, तर त्या शब्दाशी संबंधित असलेला इतर अर्थ. त्या शब्दाशी संबंधित असलेला इतर अर्थ म्हणजे कोणता अर्थ, तर विद्यार्थी मित्रांनो आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी जर बोललो दारावरनं हत्ती गेला, याचा अर्थ होतो दारासमोरून हत्ती गेला. तो खरोखर दारावरनं गेला असा त्याचा अर्थ होत नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लेखिका आपल्याला असं सांगतात की भाषा, जी काही भाषा आहे आपली, ही भाषा नदीसारखी प्रवाही आहे. ज्याप्रमाणे नदीला अनेक उपनद्या येऊन मिळत असतात आणि त्या नद्या येऊन मिळाल्यामुळे नदीचा प्रवाह जसा वाढत जातो, तसा आपल्या भाषेमध्ये अनेक भाषांच्या शब्दांची भर पडल्यामुळे आपली भाषा सुद्धा समृद्ध झाली आहे. पण लेखिकेचं मत असं आहे की प्रामुख्याने त्या ठिकाणी अनेक भाषांशी जरी आपला संबंध आला तरी सुद्धा आपण आपल्या भाषेचं जे काही व्याकरण आहे त्याची तोडमोड न करता आपल्या भाषेचा जास्तीत जास्त आपण वापर केला पाहिजे. आपल्या भाषेमध्ये हिंदी, इंग्रजी, अरबी, फारसी, संस्कृत यासारख्या अनेक भाषांमधनं शब्द रूढ झालेले आपल्याला दिसून येतात. साधं जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपण जो वापरत असलेले जे काही शब्द आहे, भाकरी शब्द आहे, हा कन्नड भाषेतनं आलेला शब्द आहे. साई नावाचा शब्द आहे, हा साई नावाचा शब्द त्या ठिकाणी गुजराती भाषेतनं आलेला आपल्याला दिसून येतो. अण्णा नावाचा शब्द आहे, अक्का नावाचा शब्द आहे, हा अक्का नावाचा शब्द कन्नड भाषेतनं आलेला आपल्याला दिसून येतो. अर्ज नावाचा शब्द जो आपण वापरतो, हा अर्ज नावाचा शब्द त्या ठिकाणी अरबी भाषेतनं आलेला आपल्याला दिसून येतो. मग या शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती असले पाहिजे. भाषेतनं कोणत्या भाषेतनं आलेला आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज आपण जी मराठी भाषा बोलतो, या मराठी भाषेमध्ये फक्त कर्ता आणि क्रियापद आपण मराठी वापरतो, बाकी इतर सर्व शब्द आपण इंग्रजी भाषेचे वापरतो. आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने भाषेची जी काही व्याकरणिक रचना आहे ही बदलत चाललेली आहे असे लेखिकेचे मत आहे. उदाहरणार्थ मी स्टडी केली, लेखिकेने उदाहरण दिलेलं आहे, मी स्टडी केली असं म्हणण्यातून काही नवीन काही सिद्ध होत नाही. जर आपण बोललो की त्याऐवजी मी अभ्यास केला असं म्हणणं योग्य ठरेल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. थोडक्यात ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपण मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. लेखिकेने आणखी एक पुढे सांगितले, भाषेतली जर गंमत आपल्याला जाणून घ्यायची असेल तर भाषेतली गंमत जाणून घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर व्युत्पत्ती कोशाचा आधार घेतला पाहिजे. व्युत्पत्ती कोश आपण बघितलं पाहिजे. 8वीचा पुस्तक जर तुम्हाला आठवत असेल, 8वीच्या वर्गामध्ये जर तुम्हाला पुस्तक आठवत असेल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. तिथे एक आपल्याला संवाद दिला होता आई आणि मुलीमधला, आणि तिथे इनामदार नावाचा शब्द आलेला होता, आणि त्या इनामदार नावाचा शब्द कसा तयार झाला याचा शोध घेण्यासाठी त्या ठिकाणी त्या आईने आपल्या मुलीला व्युत्पत्ती कोश दाखवला होता. तसंच लेखिकेने सुद्धा इथे प्रामुख्याने मोरंबा नावाचा जो काही शब्द आहे, या मोरंबा नावाच्या शब्दाची माहिती सांगितलेली आहे. आपण जो पदार्थ बनवतो कैऱ्यांपासनं, गोड असा पदार्थ मोरंबा, हा मोरंबा शब्द आला कुठनं, याच्यामध्ये मोर म्हणजे मयूर असं आपण ज्याला म्हणतो त्याचा काहीही संबंध नाही. पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे जी काही साखर यायची ती मॉरिशियस नावाच्या देशामधनं यायची, तिला मोरस असं म्हटलं जायचं, आणि मग ह्या साखर टाकून केलेला पदार्थ, गोड पदार्थ, म्हणून त्याला मोरंबा, मोर आंबा, मोरस या देशातनं आलेली साखर म्हणजे गोड पदार्थ आणि आंबा यांचं मिळून बनवलेला पदार्थ म्हणून त्याला नाव देण्यात आलं मोरंबा. ही अशी खूप आपल्याला ज्ञान वाढवणारी माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळत असते. आपल्या नावांचा सुद्धा आपण शोध घेतला पाहिजे की माझ्या नावाचा अर्थ काय आहे, तो कशापासून तयार झालेला आहे, याचा आपण जर शोध घेतला तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या नावातली गंमत सुद्धा कळेल. आणि हे सगळं आपल्याला कशात बघायला मिळेल, तर व्युत्पत्ती कोशामध्ये आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे भाषेची पाळेमुळे किती दूरवरपर्यंत पसरलेली आहे याची माहिती प्रामुख्याने यामधनं आपल्याला कळेल. लेखिकेने आणखी एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, ते म्हणजे आपण नेहमी म्हणतो मला तुझ्या कामाची कदर आहे.
किंवा कदर असणे नावाचा एक शब्दप्रयोग लेखिकेने दिलेला आहे. मग तो कदर करणे हा जो वाक्प्रचार आहे, या वाक्प्रचारातील कदर हा शब्द नक्की कशापासून तयार झालेला आहे? तर कद्र हा अरबी भाषेतील शब्दापासून तयार झालेला आहे. कदर, कदर म्हणजे गुणांची पारख. मग आपल्याला हे कळलं पाहिजे की कद्र या शब्दापासून कदर हा शब्द आपल्या मराठीमध्ये आलेला आहे. जर आपण त्या शब्दाच्या मुळापर्यंत गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला ते अर्थ कळतील. तुम्ही कोणताही एखादा गझलकार तुम्ही बघितला असेल, गझल सादर करताना तो म्हणतो अर्ज किया है. अर्ज किया है म्हणजे सादर केलेला आहे, आणि आपण काय करतो कामासाठी म्हणतो अर्ज केलेला आहे. मग अर्ज म्हणजे सुद्धा सादरच केलेला आहे त्याने. मग ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे. अरबी भाषेतनं आलेल्या शब्दांचे हळूहळू अर्थ बदलून आपल्या मराठी भाषेमध्ये ते शब्द आलेले आहेत. जेव्हा आपण शब्दकोश बघू, व्युत्पत्ती कोश बघू, तेव्हा आपल्या या भाषेत चुका होणार नाही असे लेखिका सांगते. आणखी एक त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. नुकतंच आपण रामायण महाभारत टीव्हीवरती बघत होतो आणि त्याच्यामध्ये एक शब्द आलेला होता अनुसया. आता हा जो काही शब्द आहे, हा जो काही शब्द आहे अनुसया, अनेक लोक त्याचा जो काही उच्चार करतात, तो उच्चार करत असताना प्रामुख्याने आपल्याला दिसून येतं की तो उच्चार अनुसया असाच करतात. पण मात्र त्या ठिकाणी तो शब्द तसा नाही. तो शब्द खऱ्या अर्थाने अनसुया असा त्या ठिकाणी शब्द आहे. अनसुयाचा अर्थ काय? अनसूया म्हणजे ज्याला त्या ठिकाणी प्रामुख्याने कसल्याही प्रकारची काय नाही, दुसऱ्याबद्दलची असूया नाही, असं त्याला त्या ठिकाणी प्रामुख्याने म्हणतात अनुसया. अन म्हणजे नसणे आणि सुया म्हणजे असूया म्हणजे दुसऱ्याबद्दलचा द्वेष वगैरे त्या ठिकाणी नसणे, त्याला प्रामुख्याने त्या ठिकाणी म्हणतात अनसूया. मग अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण ते शब्द काय केले पाहिजे, लक्षात ठेवले पाहिजे. जेव्हा त्या ठिकाणी आपल्याला त्या शब्दांचा अर्थ कळतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपण ते काय केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. हे लक्षात ठेवा. आणखी एक महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत मधून आणखी एक जराजर नावाचा शब्द आलेला आहे आपल्याला. म्हणजे तो जर्जर झालेला आहे, म्हणजे दुःखाने यातनेने तो पीडित झालेला आहे असा त्याचा अर्थ होतो. ज्यावेळेस आपण शब्दांचे उच्चार करतो त्यावेळेस आपल्याला ओष्ठ्य, तालव्य, दंत तालव्य, दंतमुलीय या शब्दांबद्दलची किंवा या अक्षरांच्या उच्चारासंदर्भातली माहिती असणं खूप आवश्यक आहे. त्याची माहिती जर असेल तर त्या ठिकाणी आपले जे काही उच्चार आहे ते उच्चार योग्य प्रकारे होतील. उदाहरणार्थ साधा चमचा नावाचा जो शब्द आहे तो वेगळ्या प्रकारे लोक बोलतात. कोणी चम्मच म्हणतं, कोणी चमचा म्हणतं, कोणी वेगळ्या प्रकारे त्याचा उच्चार करतो. मग हे जर उच्चार त्या ठिकाणी आपले चुकले तर त्या ठिकाणी प्रामुख्याने त्यांचे अर्थ सुद्धा काय होत असतात, बदलत असतात. म्हणून आपण काय केलं पाहिजे तर शब्दांचे उच्चार सुद्धा योग्य प्रकारे केले पाहिजे असे लेखिका आपल्याला या ठिकाणी सांगते. आणखी लेखिकेला आपलं सांगायची एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आपण शब्दांचे उच्चार कसे करतो, कोणत्या अक्षराचे शब्द त्या ठिकाणी आपण तोडतो याला सुद्धा महत्व आहे असं लेखिका आपल्याला सांगताना दिसून येते. उदाहरणार्थ सूतकताई नावाचा शब्द आहे. सूतकताई, मात्र त्या ठिकाणी हा जो शब्द आहे सूतकताई नावाचा शब्द जर वेगळ्या पद्धतीने जर तोडून लिहिला तर मात्र त्याचा अर्थ बदलतो. सूतकताई हा जो सूतकताई वेगळा शब्द जर लिहिला सूत, किंवा त्या ठिकाणी आणखी हा शब्द असा लिहिला सूतक ताई, तर सूतकचा अर्थ आपल्याला माहिती आहे वेगळा होतो आणि ताईचा अर्थ वेगळा होतो. शब्दाचा अर्थ पूर्णपणे काय होतो, बदलतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. शब्द जोडून किंवा तो कुठे आपण तोडतो त्यावर शब्दांचा अर्थ बदलत असलेला आपल्याला दिसतो. उदाहरणार्थ बघा, खिडकीत डोकावू नये असा जर मी शब्द वाक्य लिहिलं, खिडकीत डोकावू नये, पण या खिडकीत डोकावू नये या ऐवजी याचा अर्थ होतो की खिडकीत बघायचं नाही. पण जर मी त्या ठिकाणी हा न इथनं खोडला आणि इथे जर लिहिला तर वाक्याचा अर्थ पुन्हा बदलतो. खिडकीत डोकावू नये म्हणजे खिडकीत बघू नये असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो. लेखिकेने अक्षरशः नावाचा शब्द सांगितलेला आहे, विसर्ग तिथं द्यायचा आहे,
पण जर एखाद्याने विसर्ग दिला नाही आणि अक्षरशः असा जर शब्द लिहिला, अक्षरशः असा लिहिला, तर त्याचा त्या ठिकाणी अर्थ काय होतो, बदलतो. एखाद्या मुलाचं नाव असल्यासारखं त्या ठिकाणी आपल्याला ते वाटतं. त्याच्यामुळे आपल्या उच्चारांवरती आणि शब्द कसे आहेत त्याच्यावरती आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. लेखिकेने आणखी एक उदाहरण दिलेलं आहे एका म्हणीचं, पुराणातली वांगी पुराणात. आता याचा वांगेशी काही संबंध नाही, तरी सुद्धा तिथं वांगी नावाचा शब्द आलेला आहे. पण वांगी नावाचा शब्द हा प्रामुख्याने कशा प्रकारे बदलत गेला हे त्या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. मूळ शब्द वानगी असा त्या ठिकाणी आहे, वानगी. वानगीचा अर्थ होतो दाखला किंवा उदाहरण. पण मात्र काळाच्या ओघात, भाषेच्या ओघात बोलत असताना अपभ्रंश हळूहळू होत गेला आणि अपभ्रंश होत जाताना वानगी नावाचा जो काही शब्द आहे, या वानगी नावाच्या शब्दाच्या पुढे काय झालं, वांगी झालं. आणि त्याच्यामुळे त्याचा अर्थ बदलतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कधी कधी शब्दांची, एकाच शब्दाचे दोन अर्थ सुद्धा त्या ठिकाणी असतात. या दोन अर्थांचा सुद्धा जर योग्य अर्थ आपल्याला माहिती नसेल तरी सुद्धा त्या ठिकाणी अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. लेखिकेने उदाहरण दिलेलं आहे की राजाचे कलेवर प्रेम होते. इथे कलेवर याचा अर्थ कला, चित्रकला, शिल्पकला, ज्या काही कला आहेत त्या कला. आणि दुसरं वाक्य दिलेलं आहे, अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडलेलं होतं. इथे कलेवरचा अर्थ होतो प्रेत. शब्द एकच आहे, मात्र वाक्यात वेगळ्या ठिकाणी वापरल्यामुळे त्याचे अर्थ वेगळे आहे. आणखी दुसरा एक शब्द आपण सांगू शकतो, असे खूप सारे शब्द आहेत. हा वावर नावाचा एक शब्द आहे. या वावर शब्दाचा अर्थ दोन प्रकारे आपण घेऊ शकतो. एक वावर म्हणजे शेत आणि दुसरा वावर म्हणजे एजा करणे. या अर्थाने अनेक शब्द त्या ठिकाणी आहे. अशा शब्दांचा आपण व्युत्पत्ती कोशाच्या आधारे आपण शोध घेऊ शकतो. जर आपल्याला आपली भाषा प्रगत करायची असेल तर या भाषेतली शक्तिस्थळं आपण जाणून घेतली पाहिजे, त्याच्यावरती अभ्यास केला पाहिजे असं लेखिकेला वाटतं. त्याचप्रमाणे आपल्या भाषेचा आपण सन्मान राखायला पाहिजे. घरादारात आपण मराठी भाषा बोलली पाहिजे, त्यामुळे आपल्या भावजीवनाला आकार येईल असं लेखिकेला वाटतं. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण आपल्या भाषेला अत्यंत महत्त्व दिलं पाहिजे. तिच्याशी खास जिव्हाळ्याचे नाते आपण जोडले पाहिजे. पाठाचा शेवट करताना लेखिका आपल्याला दोन उदाहरणं देऊन असं सांगतात की प्रामुख्याने योग्य ठिकाणी योग्य प्रकारची भाषा आपण काय केली पाहिजे, वापरली पाहिजे. ही योग्य ठिकाणी योग्य प्रकारची भाषा म्हणजे काय, तर आपण सूत्रसंचालन करत असताना मी तुम्हाला सांगतो की योग्य ठिकाणी योग्य शब्द आपण वापरतो. पाहुण्यांना आपण म्हणतो की तुम्ही स्थानापन्न व्हा. आपल्या घरी जर पाहुणे आले तर आपण असं म्हणत नाही तुम्ही स्थानापन्न व्हा, आपण त्यांना म्हणतो या, बसा. पण व्यासपीठावर मात्र आपण हमखास स्थानापन्न व्हा असा शब्द वापरतो. घरामध्ये आपण देवाला नारळ फोडतो, पण मात्र व्यासपीठावरती प्रमुख पाहुण्यांना आपण श्रीफळ देतो. मग वस्तू तीच आहे, फक्त तिचा योग्य ठिकाणी योग्य वापर आपण शब्द प्रयोग करत असतो. पाऊस पडणे या घटनेच्या संदर्भामध्ये लेखिकेने दोन वाक्य या ठिकाणी सांगितलंय. पाऊस पडणे म्हणजे आता आपण जर साध्या भाषेत बोललो आता पाऊस पडत आहे, पण तेच जर एखादा मराठीचा तज्ज्ञ व्यक्ती बोलत असेल तर तो म्हणतो की पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिली. सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. शब्द तेच आहेत विद्यार्थी मित्रांनो, फक्त ते योग्य ठिकाणी योग्य प्रकारे आपण ते वापरले पाहिजे. आपली भाषा समृद्ध होण्यासाठी आपण प्रामुख्याने जे शब्द रोज नवीन आपण शिकतो ते शब्द आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये वापरले पाहिजे की ज्याच्यामुळे आपली भाषा नक्कीच समृद्ध बनेल. आपल्या मनातले सूक्ष्मपणे भाव त्याच्यातनं आपल्याला समजायला मदत होईल. अर्थसौंदर्य कळाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण सुरेश भटांच्या कविता म्हणू शकतो. त्यांच्या ओळींची आपल्याला आठवण होऊ शकते की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. तरच खऱ्या अर्थाने आपण मराठी भाषा बोलू शकतो आणि तिचा आपण अंगीकार करू शकतो. याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपण अधिकारवाणीने मराठी भाषेचा वापर केला पाहिजे हे या पाठामध्ये सांगितलेलं आहे. छात्र प्रबोधनी दीपावली विशेषांक 2016 मध्ये डॉक्टर निलिमा गुंडी यांचा हा पाठ प्रसिद्ध झाला होता. विद्यार्थी मित्रांनो, मी या
पाठाचं पूर्णपणे वाचन केलेलं नाही. तुम्हाला समजण्यासाठी फक्त सारांश रूपाने हा पाठ सांगितलेला आहे की कशा पद्धतीने आपली मराठी